संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. भाजपच्या कर्जत मंडळ अध्यक्षपदाचा राजेश लाड यांचा राजीनामा. भारतीय जनता पार्टीच्या कर्जत शहर मंडळाचे अध्यक्ष राजेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे कर्जतच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राजेश लाड हे माजी आमदार सुरेश लाड यांचे पुतणे आहेत. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सुरेश लाड यांच्यासोबत त्यांनी पक्षात काम केले. 2023 मध्ये नागपूर येथे सुरेश लाड यांच्यासह त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये त्यांची कर्जत शहर मंडळाध्यक्षपदी निवड झाली. मंडळाध्यक्ष म्हणून त्यांनी चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, तिरंगा यात्रा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यांसारखे विविध उपक्रम राबवले. तसेच शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र राज्य, केंद्र आणि स्थानिक पातळीवर पक्षाची सत्ता असून देखील कार्यकर्त्यांना अपेक्षित बळ मिळाले नाही. तसेच वरिष्ठ नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्याची भावना त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. राजेश लाड यांनी काँग्रेस विचारसरणीतून राजकारणाची सुरुवात केली होती. त्यामुळे भाजपच्या कार्यपद्धतीशी पूर्णपणे जुळवून घेणे कठीण गेल्याचे देखील बोलले जात आहे. पक्षातील गटबाजी संपविण्यात वरिष्ठ नेतृत्व अपयशी ठरल्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्जत नगर परिषद निवडणुकीनंतर ते पक्षात फारसे सक्रिय दिसत नव्हते. राजेश लाड हे 2014 ते 2019 या काळात कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक होते. त्यापैकी 2.5 वर्षे त्यांनी नगराध्यक्ष तर 2.5 वर्षे गटनेते म्हणून काम पाहिले. सर्वसामान्यांशी जुळवून घेणारा स्वभाव आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रिय सहभागामुळे त्यांची कर्जत शहरासह तालुक्यात आणि सकल मराठा समाजातही चांगली लोकप्रियता आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या स्थानिक राजकारणात पुढे कोणती घडामोड होते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.